संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। होय शेतकरी मित्रांनो, नमस्कार। ताजी खुशखबर, कापसाच्या बाजारभावात झाली पुन्हा एकदा वाढ। जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव, तसेच शेतकऱ्यांसाठी एक ताजी आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे। ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। विनंती आहे, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले YouTube चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। एकदा आनंदाची एक बातमी एक सांगतो, नंतर कापसाचे बाजारभाव सांगतो। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। मित्रांनो, शेतकरी कर्ज वसुलीस 1 वर्षाची स्थगिती। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, शासन निर्णय जारी। मित्रांनो, शेतकरी कर्ज वसुलीस 1 वर्षाची स्थगिती आहे। राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या निर्णयानुसार अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे। सहकारी विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला। यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले। पिकांची हानी, पशुधनाची हानी, घरांची पडझड अशा गंभीर परिणामाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला। ही परिस्थिती दुष्काळ सदृश घोषित करत शासनाने शेतकऱ्यांना विशेष पॅकेजही जाहीर केले होते। हे पॅकेज जाहीर करताना कर्जाचे पुनर्गठन, आता मित्रांनो अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण, अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित तालुक्यातील सर्व गावातील बाधित शेतकऱ्याच्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण करण्यात येणार आहे। शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर समिती, राज्य सहकारी बँक, त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे। सहकार आयुक्तांनी या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी दक्षता घेण्याचे निर्णय सहकारी विभागाने या शासन निर्णयाद्वारे दिले आहे। आता वळूया कापसाच्या बाजारभावाकडे। सुरुवातीला काही बाहेरच्या बाजार समितीचा बाजारभाव। तळाजा कापूस मध्यम 6195, तळाजा 30 mm फाईन कापूस 6195, भावनगर मध्यम कापूस 6292, महुवा 6000, तर महुवा मध्यम कापूस 6000 पर्यंत भाव सध्या सुरू आहे। राज्याचा विचार केला तर देऊळगाव राजा हायब्रिड कापूस 7120, देऊळगाव राजा मध्यम कापूस 6700, मानवत येथे 7160 रुपये, जिंतूर येथे 7150 रुपये मध्यम कापूस बरं का। बीड येथे मध्यम कापूस 7175 रुपये, बुलढाणा या ठिकाणी मित्रांनो 6430 रुपये, संगत या ठिकाणी 7000 रुपये, संगत या ठिकाणी 7000 रुपये, RCS 2 मध्यम कापूस, आबोहर 7860 रुपये, मलोट या ठिकाणी 7860 रुपये मध्यम कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, कुबीर या ठिकाणी 7540 रुपये मध्यम कापूस, भैसा या ठिकाणी 7530 रुपये मध्यम कापूस, सारंगपूर TS 7044 रुपये मध्यम कापूस, बोथ या ठिकाणी 7234 रुपये मध्यम कापूस, निर्मल 7643 रुपये मध्यम कापूस। मानवतची पावती बघा मित्रांनो, मानवत येथे एका शेतकऱ्याला 7320 रुपये भाव मिळताना दिसत आहे। थोडेसे भाव या ठिकाणी वाढलेले आहे। पुढच्या पावत्या बघू पटापट। रामेश्वर काळे 7200 रुपये शेतकऱ्यांना मानवतला भाव। पुढची पावती बघा, शेतकऱ्याला 7220 रुपयाची पावती। पुढची पावती बघा, 7290 रुपयाची पावती। पुढची एक पावती 7125 रुपयाची पावती। त्यानंतर पुढची एक पावती 7180 रुपयाची पावती। त्यानंतर पुढची एक पावती बघा 7340 चा भाव मानवत येते। त्यानंतर पुढची पावती 7300 चा भाव शेतकऱ्यांना मिळताना दिसत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, बार्शी टाकळी येथे मध्यम स्टेपल कापूस 8060 पर्यंत जास्तीत जास्त भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पटापट। पुलगाव बाजार समिती 7530 रुपये, वर्धा मध्यम स्टेपल कापूस 8110 रुपये, सिंधी सेलू लांब स्टेपल कापूस 7425 रुपये, भिवापूर लांब स्टेपल कापूस 7200 रुपये, त्यानंतर काटोल लोकल कापूस 7050 रुपये, त्यानंतर देऊळगाव राजा लोकल कापूस 7175 रुपये, त्यानंतर उमरेड लोकल कापूस 7200 रुपये, त्यानंतर अकोला बोरगाव मंजू लोकल कापूस 8060 रुपये, त्यानंतर अकोला लोकल कापूस 8060 रुपये, त्यानंतर
धामणगाव रेल्वे LRA मध्यम स्टेपल 7,980 रुपये, जालना हायब्रिड कापूस 8,060 रुपये, त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,979 रुपये, समुद्रपूर जास्तीत जास्त 8,110 रुपये, त्यानंतर भद्रावती 8,070 रुपये, त्यानंतर सेलू 8,060 रुपये, त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर 6,800 रुपये, त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती 7,200 रुपये, त्यानंतर पुढील बाजार समिती खाजगी बाजार 7,025 रुपये, त्यानंतर बीड येथे धारूर खाजगी बाजार 7,200 रुपये, त्यानंतर मित्रांनो परभणी वसमत येथे खाजगी बाजार 7,000 रुपये। नक्की दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा। धन्यवाद, भेटूया।